तर गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल रात्री जवळपास 1.25 तास चर्चा झाली आहे। शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तर आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत असं देखील महाजनांनी म्हटलंय। तर दिल्लीच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये डोंबऱ्याचे खेळ चालले आहेत। भाजपची दिल्लीची महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय शिंदे असे खेळ करूच शकत नाहीत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो। अतिशय चांगली चर्चा आमची त्या ठिकाणी झाली। माझे आणि त्यांचे अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत आणि त्यामुळे खूप चांगल्या मागच्या सगळ्या गोष्टींना आम्ही पुन्हा उजाळा दिला। 2.5 वर्षातल्या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक निर्णयांच्या बाबतीमध्ये सुद्धा आमची चर्चा त्या ठिकाणी झाली। पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून भूमिका बजावली का एकनाथ शिंदे यांची? नाही, काही संकटमोचकाची भूमिका नाही। मी ते सांगतो की मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो। याआधी देखील उद्धव ठाकरेंच्या वेळेला तुम्हीच तिकडे होतात, आता देखील तुम्हीच आहात, त्यामुळे चर्चा वाढलेल्या पाहिजे। योगायोग बनवल्या सगळ्या गोष्टींचा काय सांगू। हातात सत्ता असल्यावर ते सगळे मोचक होतात आणि मोदक होतात, पण कुठे फसलंय का? कोणी काही फसलं नाही। दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबाराचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत। दिल्लीतून डमरू हलताय, त्यानुसार जो तो आपापल्या भागामध्ये उड्या मारतोय। एखादी महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय दिल्लीतली भारतीय जनता पक्षातलीच एकनाथ शिंदे हा खेळ करूच शकत नाही, तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही।